वांग्याचं भरीत खायची इच्छा झाली म्हणून बाजारातून वांगी आणली. ती गॅसवर छान अशी खरपूस भाजून घेतली. ती भाजून घेतल्यानंतर थंड व्हायला ठेवली. इथं 3 कांदे, 1 टमॅटो, लसूण, मिरच्या असं बारीक चिरून घेतलं. मग थंड झाल्यानंतर मी वांगीची वरची जी साल होती ती काढून घेतली आणि काट्यानेच व्यवस्थित स्मॅश करून घेतलं. कढईत 3 ते 4 चमचे तेल घातलं. ते 1 चमचा राई घातली, 1 चमचा जिरं घातलं आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या. ते कांदे जे होते 3 चिरलेले ते घातले आणि छान असे परतून घेतले. कांदा लाल झाल्यावर त्यात मिरच्यांचे तुकडे घातले. तिखटपणा छान येतो त्याने आणि 1 टमॅटो घातला बारीक चिरलेला. छान असं परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळा कांदा छान परतून घेतला. जितका जास्त कांदा परतो तितकं छान चव येते. मग हे स्मॅश केलेलं वांगं होतं ते घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. छान मिक्स केल्यावर त्याच्यावर अर्धी वाटी दाण्याचा कूट टाकला आणि छान मस्तपैकी हलवून घेतलं. भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि हलवून घेतलं. गॅसची फ्लेम लो केली, त्याच्यावर झाकण ठेवलं आणि